नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत 36 वर्षीय गृहकाम करणाऱ्या महिलेवर अमरावती जिल्ह्यातील मांत्रिक ताहिर रशीद बेग यानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे। महिलेच्या मते तिचा पती 15 ऑक्टोबर 2025 रोजी कुणालाही न सांगता तो निघून गेला आणि त्यानंतर हरवलेल्या पतीचा शोध घेतो असं सांगून त्या मांत्रिकानं महिला शोषणाची घटना घडलेली आहे। सक्करदरा पोलिसांनी तातडीनं कारवाई करून मांत्रिकाला अटक केली आहे। त्यानं यापूर्वी किती महिलांवर असे अत्याचार केलेत याचा तपास सुरू आहे। सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक व्यक्ती आहे, तिचे पती मिसिंग होते आणि 6 महिन्यापासून ते मिसिंग असल्यामुळे पोलीस स्टेशन सक्करदरा येथे आपल्याकडे मिसिंग दाखल आहे, परंतु सदरची व्यक्ती मिळालेली नाही आहे। तर सदर आपल्याकडे त्यानंतर एक गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे एक गोंधू बाबा आहे की बाबा त्याला काही गोष्टी कळतात किंवा कोण व्यक्ती मिसिंग कुठे आहे असं फसवणूक करून त्या महिलेला, गोंधू बाबाचं जे नाव आहे ताहिर बेग रशीद बेग, वय 65 वर्ष आहे, व तुझा नवरा कुठे आहे, मी तुला माझ्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या अनुषंगाने मी तुला शोधून देतो असं म्हणून तिच्या घरी येऊन सदर व्यक्तीचं नाव पण त्या विक्टीमला फिर्यादीला माहीत नाही आहे आणि काही पूजा अर्चा करून तुझा नवरा कुठे आहे अशी माहिती मी तुला देतो असं तिची फसवणूक करून सदर व्यक्तीच्या बरोबर त्यांनी शारीरिक संबंध केले तिच्या इच्छेविरुद्ध आणि सदर व्यक्तीपासून परागंदा झाला, पळून गेला। सदर व्यक्तीचा जो आरोपी आहे त्याचं नाव पत्ता काहीच आमच्याकडे दाखल नव्हतं, त्या महिलेलाही माहिती नाही। त्या अनुषंगाने महिलेला नंतर सर्व महिलेने झालेल्या प्रकार तिच्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर सर्व नातेवाईक पोलीस स्टेशनला आले आणि तिने तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने सक्करदरा पोलीस स्टेशन क्रमांक 143/26 64-2 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आणि सदर आरोपीची काही माहिती नसताना आम्ही तपास पथक पाठवून सदरचा आरोपी जो आहे अमरावती जिल्ह्यातील राहणारा आहे, त्याचं नाव पत्ता नसताना 24 तासामध्ये सदर आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत। सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे। ही तक्रार जैन मुनी यांच्या चुकीच्या वक्तव्याविरोधात करण्यात आली आहे। जैन मुनी म्हणाले होते की महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या, जे विधान चुकीचं असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे। 6 दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चानं स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन दिलं होतं, परंतु गुन्हा नोंद होत नसल्यामुळे अखेर ऑनलाईन तक्रार करण्याचा पर्याय वापरला गेला। ऑनलाईन जी तक्रार आहे तुमची ती घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे। नेमका काय प्रकार होता आणि कशा पद्धतीने आता याची पुढची वाटचाल असणार? मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी एका कार्यक्रमामध्ये शिवाचा मुलगा संभाजी डोळे काढले आणि त्यांचे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घातले। त्यानंतर जैन समाजात तारा देवींचा जन्म झाला आणि त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात लढले असं चुकीचं वक्तव्य करून खोटा इतिहास सांगितल्याबद्दल 1 तारखेला आम्ही सोलापूर फौजदार चावडी येथील पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं। ज्या जैन मुनीने आमचे देवतांवर चुकीचं वक्तव्य केलं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून गेले 6 दिवस झालं आम्ही वारंवार चौकीत जात होतो, पण महादेवराव साहेब यांनी गुन्हा दाखल तिथं केला नाही। या महाराष्ट्रात सर्वात मोठी दुर्दैव गोष्ट आहे, ज्यांच्यामुळे आज आपण स्वाभिमानाने जगतो। जे सत्ताधारी विरोधक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने मत मागतात, ते असे राज्यकर्ते ह्या जैन मुनींचे निषेध नोंदवत नाहीत, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करत नाहीत। शेवटी काल आम्ही ऑनलाईन तिथं तक्रार दाखल केलेली आहे। आज चौकीतून आम्हाला बोलवण्यात येईल, आमचा जबाब घेऊन त्यावर FIR त्यांच्यावर दाखल होईल। या गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलात सोलापूरकर असतील अशा अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवर चुकीचं वक्तव्य केलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आम्ही सोलापूरमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं, तेव्हा सर्व शिवशंभू भक्तांची मागणी होती की आपण एक विशेष अधिवेशन बोलवावे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व सर्व महापुरुषांच्या विरोधात कोणी चुकीचं वक्तव्य केलं तर तिथं मोकांतर कारवाई करण्यात येईल असं आम्ही तिथं मागणी केली होती। पण दुर्दैवी तेव्हा राज्यकर्त्यांनी कायदा तयार केला असता तर हा जैन मुनी आज बोलण्याचं धाडस केलं नसतं। आणि 1 तारखेला जर फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब यांनी गुन्हा दाखल केला असता तर आपण काल पुन्हा बघितला दुसरा जैन मुनी यांनी निलेशचंद्र यांनी नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज एवढी आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। ह्या जगात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची उंची बरोबरी कोणाचीच होऊ शकत नाही।
आपण येथील राज्यकर्त्यांनी तात्काळ आपण एक विशेष अधिवेशन बोलवावे, सर्व सत्ताधारी विरोधकांनी, आणि आपण तिथं कायदा तयार करावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्री अहिल्याबाई होळकर व सर्वच महापुरुषाच्या विरोधात ह्या महाराष्ट्रात कोण चुकीचं वक्तव्य केलं तर त्याच्यावर मोक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल असा आपण कायदा तिथं तयार करावा. जर तुम्हाला कायदा तयार करणं होत नसेल तर तुम्ही महापुरुषांच्या नावाने यापुढे मतं मागू नका, आणि यापुढे जर महापुरुषांच्या नावाने जर तुम्ही सत्ताधारी विरोधांनी मतं मागितला तर सर्व 18 पगड जातीचे सर्वच महापुरुषाला मानणारे लोक ह्या राज्यकर्त्यांची सभा उधळून लावल्याशिवाय स्वस्त आम्ही बसणार नाही.